ओम साईराम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स. यामध्ये मी माझे डेली ब्लॉग्स दाखवत असते. आजचा जो व्लॉग असणार आहे तो मी ज्या काही नवीन नवीन ऑनलाईन वस्तू घेत असते त्याच्या संबंधितचा जो रिव्ह्यू आहे तो मी तुम्हाला आज देणार आहे. कारण मी तुम्हाला ज्या काही वस्तू दाखवणार आहे त्यातली जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर तुम्हालाही थोडीफार आयडिया येईल की आपण ह्या वस्तू यातली काही वस्तू आपण घ्यायला हवी की नाही, किंवा त्याचं काय कसा यूज आहे हे आज आपण पाहणार आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. माझं हे नवीनच चॅनल मी चालू केलेलं आहे. हे माझं एक डेली ब्लॉग चॅनल आहे. ह्या चॅनलवरती तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही कोणी माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिली मी जी तुम्हाला वस्तू दाखवणार आहे ते आहे कानातल्याचा सेट. मी हा मिशोवरून घेतला होता. ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच डिझाईनचं कानातलं आहे, पण त्याच्यावरती वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला कानातले पाहायला मिळतील. ह्या कानातल्यांचा आठ चा सेट होता. तर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे तुम्ही जो कोणता ड्रेस घालात, ज्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण खूप छान आहे की तुम्ही वेगवेगळ्या कानातले जे तुमच्या मॅचिंग जो ड्रेस असेल त्याच्यामध्ये 8 त्याच्यामध्ये कानातले आहेत. तर तुम्ही कॉलेजवरती जाताना तुम्ही ह्यातला कोणताही कलरचं जे कानातलं आहे ते तुम्ही वापरू शकता. कॉलेजमधले जाणाऱ्या मुलींसाठी किंवा ज्यांना कानातले खूप म्हणजे ड्रेसवरती मॅचिंग कानातले असे ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी खूप छान आहे. म्हणजे की तुम्ही जो ड्रेस घालताल ह्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक पण आहे. म्हणजे तुम्ही जो कोणताही समजा ऑर्डिनरी ड्रेस घातला किंवा दुसरा कोणताही ड्रेस घातला तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईटसुद्धा ह्याच्यामध्ये आहे. किंवा तुम्ही जो कलरचा ड्रेस घातला, म्हणजे जे बेसिक कलर असतात की येल्लो, पिंक, ब्ल्यू, त्याच्यानंतर ब्लॅक, व्हाईट, त्याच्यामध्ये फक्त एकच डिझाईन आहे. फक्त ह्याच्यामध्ये जे कलर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. आणि खूप छान पॅकेजिंग, ज्यावेळेस हे माझ्याकडे आलं ते खूप छान पॅकमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप छान पॅकमध्ये सुद्धा ते खूप छान एका पिशवीमध्ये आलेले आहे. आणि खूप छान कानातले आहेत की जर तुम्हाला आवड असेल हे घालण्याची वेगवेगळे कलरचे ते तुम्ही घालू शकता. माझ्या बाबतीत असं होतं की हे माझं कानातलं आहे सोन्याचं आणि मला जास्त नाही आवडत, पण कधीतरी फिरायला वगैरे जाताना मी घालते हे. तर जो माझा एखादा कधीतरी फिरायला जाताना जो ड्रेस असेल त्या ड्रेसवरती मॅचिंग मी हे कानातले घालते. जर तुम्हाला हे कानातले आवडले असतील तर तुम्ही घेऊ शकता. दुसरी जी वस्तू तुम्हाला मी दाखवणार आहे ती आहे हा एक क्लचर. हा बटरफ्लाय टाईप क्लचर आहे. खूप छान क्लचर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हा क्लचर केसांवरती लावतो त्यावेळेस खूप छान असं एक छान बटरफ्लाय आपल्या केसांवर बसलंय की काय असं वाटतं. खूप छान दिसतं. हे दिसत असेल तुम्हाला बघा. खूप छान बटरफ्लाय जसं आपल्या केसांवरती बसलंय जसं काय तसा हा एक छान क्लचर दिसतं. हे म्हणजे एक क्लचर आहे पण ते खूप छान दिसतं. मला वाटतं हे क्लचर घेऊन जवळपास 3-4 महिने झाले असतील, पण खूप छान दिसतं. म्हणजे मी डेली नाही वापरत हे क्लचर, डेलीसाठी नाही वापरत, पण कधी कुठे फिरायला वगैरे जाताना ज्यावेळेस आमच्या इथे कुठं आजूबाजूला कुठं फंक्शन वगैरे असेल, जेव्हा आउट साईडला कुठं फंक्शन वगैरे असेल, कुठं फ्रेंड्ससोबत फिरायला जायचं असेल, आमच्या फॅमिली कुठे फिरायला जायचं असेल तर त्यावेळेस मी हा क्लचर वापरते आणि खूप छान दिसतो हा क्लचर. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. हा मी मिशोवरून घेतला आहे. पुढची जी मी वस्तू घेतली आहे ते आहे मोबाईलचं कवर. मी एक नवीन मोबाईल घेतला आहे विवो Y35. तर त्याचं हे मी ॲमेझॉनवरून कवर घेतलेलं आहे. तर पाहूया ते कसं आहे. हे बघा कवर खूप छान आहे. खूप छान दिसतं. मोबाईलला एक क्लासी लुक येतो. आणि तुम्ही हे असं उघडून ह्याच्या आतमध्ये तुमचा मोबाईल ठेवू शकता. दिसताना पण खूप छान दिसतं हे. म्हणजे कसं हा मोबाईल खाली पडला वगैरे तुमचा कधी तुमचे ते दुसरे असतात कव्हर, तर त्यामध्ये आपला मोबाईल कधी पडण्याची शक्यता असते. म्हणजे हा माझा जुना मोबाईल आहे, त्याच्या मागे जे हे कव्हर आहे हे पण असं होतं छान. पण कधी कधी आपला मोबाईल हातातून पडला, आपल्या मुलांच्या हातातून पडला तर त्याला हे बघा इथं स्क्रॅचेस दिसत असतील तुम्हाला.
तर ह्याला स्क्रॅचेस पडलेले आहेत, मग त्यासाठी असा मोबाईल खूप छान आहे की फ्लॅप, आणि तुम्ही असा मोबाईल घेऊ शकता, कवर घेऊ शकता. छान आहे, जर कोणाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्याची प्राईस मला वाटतं 350च्या आसपास असेल, मी तुम्हाला इथे देईल. पहा, खूप छान आहे. पुढची जी मी वस्तू दाखवणार आहे ती आहे लिपस्टिक. लिपस्टिक कोणाला आवडत नाही. प्रत्येक मुलीला, कुठल्याही मुलीकडे जनरली असं गेलं पाहिलं की तिच्याकडे कुठल्याही मुलीला टिकली आणि लिपस्टिक हेच बेसिक, कुठलीही जी मुलगी असेल तिचं बेसिक हे असतं की एक छानशी टिकली, लिपस्टिक आणि पावडर. तर त्याचमध्ये असं मला मी एक लिपस्टिकचं रिव्ह्यू दाखवणार आहे. आणि हे जे पार्सल आहे ते आजच आलेलं आहे. चल खोलून पाहूया. जे कोणी मला पाहत असतील की ज्यांना लिपस्टिक खूप आवडतात, मेकअपमध्ये सर्वात जास्त लिपस्टिक ही कॅटेगरी कोणाला आवडते, ज्यांनी मला नक्की कमेंट करा. टन हे प्रॉडक्ट मी मिशोवरून घेतलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आता मग शोधूया. खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे मी हे फक्त 230 रुपयाला घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 12 नाही किती शेड्स आहेत, 12 शेड्स आहेत त्याच्यामध्ये. खूप छान आहे. आता पण खूप आता तुम्हाला यातली कोणती लावायची आहे, मी यातली कोणती ट्राय करू. मला लिपस्टिकमध्ये बेसिकली फक्त मला लिपस्टिकमध्ये विचार तर मला फक्त बेसिकली पिंक कलर जो मी आत्ता लावला आहे तो पिंक कलर डेली लाईफमध्ये फक्त पिंक कलर आवडतो. आणि जर कुठे कुठे फंक्शनला वगैरे जायचं असेल तर रेड. हे दोनच लिपस्टिक माझ्याकडे बेसिकली होते. पण आज म्हटलं की चला खूप दिवसांनी लिपस्टिक्स आहे माझे फेवरेट आहे, म्हटलं चला आपण एक लिपस्टिकचं पॅकेट घेऊन टाकूया. चला आपण लावून पाहूया कसं आहे. यातली मी सर्वात पहिले रेडच ट्राय करेल. त्यातली आपण ही जी रेड आहे ती ट्राय करूया. छान दिसते, छान वाटते लिप शेड. जर तुम्हाला आवडली असेल हा कलर किंवा हे बॉक्सिंग तर तुम्ही घेऊ शकता. छान दिसते खूप. मला शक्यतो रेडच आवडते. तुम्हाला आवडलं तर घेऊ शकता. पुढची जी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे आय शॅडो पॅलेट. मी शक्यतो एवढं वापरत नाही आय शॅडो पॅलेट, पण मी आता हळूहळू चालू केलेला आहे मेकअप. तर मी पहिल्यांदा घेतलं आहे आय शॅडो पॅलेट. तुम्हाला आता आय शॅडो पॅलेट दाखवते. हे मी मिशोवरूनच घेतलेलं आहे आणि हे पण खूप कसे मला दाखवते. असं ओपन होतं. आता हे घेऊन मला वाटतं मला जवळपास 4-5 महिने झालेले असतील घेऊन. त्याच्यामुळं आता ते थोडंसं यूज झालेलं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला हे एकदा माझ्या मुलाने त्याला असं वाटलं होतं, ज्यावेळेस त्याने हे खोललं होतं त्याला असं वाटलं होतं की हे काहीतरी कलरिंग पेंटिंग बॉक्स वगैरे आहे. आणि मग त्याने त्यातलं थोडंसं ग्लिटर वगैरे माझ्या मुलाने असं खराब करून टाकलेलं आहे. पण काही नाही, छोटी मुलं आहेत, करत राहतात. ही फर्स्ट पॅलेट आहे त्याची. हे असं केल्यानंतर दुसरी जो शेड असतो, शेडचा एक हा ब्ल्यू शेडमधले सगळे कलर्स
नंतर हा ब्राऊन शेड्समधले सगळे कलर्स, नंतर हे पण ब्ल्यूमधलंच पर्पलमधले दिसत आहेत, पर्पलमधले कलर्स. काही काही खराब झालेले आहेत जे माझ्या मुलांनी वगैरे यूज केलेले असतील. हे पर्पलमधलेच आहेत शेड्स. आपण हा लावून पाहूया. म्हणजे ज्यांना अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, ज्यांचं बजेट, जे कॉलेज गोईंग गर्ल असतील तर त्यांच्यासाठी अफोर्डेबल आहे. हा लावतो ना. तुम्ही सुद्धा ऑनलाईन एखादी वस्तू घेण्यासाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला समजत नसेल की ती वस्तू घेऊ की नाही घेऊ, त्याचा रिव्ह्यू कसा असेल किंवा ती वस्तू कशी असेल, जर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्याचा ब्रश पण तो ब्रश आहे माझा, पण आता थोडंसं ट्राय करून दाखवते तुम्हाला. छान आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे पण तुम्ही आय शॅडो पॅलेट घेऊ शकता. तर हे होतं आपल्या आजच्या या काही माझ्या 5-6 वस्तू आहेत त्यांचं अनबॉक्सिंग, किंवा अनबॉक्सिंग म्हणण्यापेक्षा मी त्यांचा यूज केलेला आहे पण त्याचा काय रिव्ह्यू हा मी तुम्हाला आज दिला. जर तुम्हाला ह्यातली कोणती गोष्ट आवडली असेल, कोणती वस्तू आवडली असेल तर तुम्ही ती ऑनलाईन घेऊ शकता आणि त्याचे काही प्राईज वगैरे असतील तर मी तिथे देईलच. अशाच काही नवीन व्हिडिओजसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.